संपूर्णपणे तुम्हाला इथे तुमचे छोटे मोठे इथले कामासाठी इथे येता येईल. त्याच्यामध्ये स्वतःच कामानं माझ्या मेवण्याच्या मित्राच्या साडूची बदली वगैरे असे कामं आमच्याकडे केले जात नाहीत. यंदा कर्तव्य नाही असं आम्ही सांगून टाकतो, कारण हे पण एक नवीन प्रकार आहे. बरं खातं माझं असलं तर ठीक आहे, कुठलं महसूललाच पत्र द्या. आणि काही काही लोक तर अगदी नंबर 1च्या पोस्ट म्हणजे क्लास 1चे क्लास 1 ते माझ्याच्यानी नाही होणार बाबांनो. आता हे ज्याचे त्याचे अधिकार असतात. हे महायुतीचं सरकार आहे, याच्यात 3 पक्ष आहे. राष्ट्रवादीवाला मंत्री आपलाच ऐकावा, शिवसेनेवाला आपलाच ऐकावा, भाजपवाला आपलाच आहे असं नाही. त्यामुळे काम तुमचं काम काहीतरी जुगाड झालं काम तर आणू नका. बरेच पर्सेंटेज कमी झाले, त्याचं 5-10% पण नाही राहिलं. त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि माझी पण पाठ थोपटून घेते की हे लोकांच्या गळी उतरवता आलेलं आहे. ते माझे काही कार्यकर्ते मागे बसले, ते म्हणजे तुम्ही असं म्हणू नका नाही लग्नाला येणार नाही, बारशाला येणार नाही. मी म्हणलं नव्हतं असं कधी. मी म्हणलं एखाद्या वेळेस तुमच्या लग्नाला नाही येऊ शकेल तरी तुमच्या दुःखासाठी मी तुमच्या उभे राहिला नाही. एजाज देशमुख आमचा गेला, त्याच्या परिवाराच्या पाठीमागे गोपीनाथ मुंडेंना शोभला शुभ राहिले आणि एजाजच्या नावाने 3 मुस्लिम मुलींना डॉक्टर बनवण्याचा दरवर्षी 3 मुस्लिम मुलींना मी डॉक्टर उस्तादांच्या लेकरांचे तर मी पूर्ण करतोच. प्रत्येक गोष्ट माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करते. तेवढी पुण्याई आहे, त्याच्यामध्ये कशाची कमी पडणार नाही. पण मी सांगितलं जेव्हा 2009 मध्ये आम्ही सुरुवात केली, हे संतोष तळीपार केलं का तुला आठवत आहे का? 14 तडोपार केलं, नदीच्या तळीकडून. तर हे एवढे आम्ही अन्याय सहन केले, एवढा संघर्ष केला. 14 लोक 12-14 आमदार इथे छान मांडून बसले मुंडे साहेब पडावे म्हणून. तेव्हा मुंडे साहेब निवडून आले. आता काय झालंय, मी जरी पडले तर 2-4 महिन्यात तर मी मंत्री झाले तुमच्यासाठी आलेली. म्हणजे ईश्वरालाही माझा पराभव नव्हता, कारण जनतेच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली होती की अरे बापरे आता आमचं काय, ही भीती ही माझ्या या खुर्चीसाठी जबाबदारी आहे. ही भीती कशाची आहे? काही नसलं तर आमचं काय, काही आलं तर आमचं काय, अशी भीती माझ्या बाबतीत असेल तर विषय राजकारण संपून जाईल. पण काही नसलं तर आमचं काय हे महत्वाचं आहे. आणि त्यावेळी आम्ही 5 आमदार निवडून आणले होते. आता तर मी म्हणते 6 आम्ही आणले. आता ते आमची काय म्हणतात त्याला खिचडी आहे, युती आहे. पण भविष्यात जे होईल त्याप्रमाणे 5 आमदार त्या भविष्याच्या योजनेप्रमाणे 6 आमदार आपले असावे आणि खासदारी आपला असावा, याची रणनीतीची सुरुवात मला वाटतं योगेश्वरीच्या साक्षीने आज आम्ही सुरू करत आहोत. यश येईल अपयश येईल हे तुमच्यावर अवलंबून आहे, ईश्वरावर अवलंबून आहे. पण माझं स्वप्न जे आहे ते पूर्ण करायला मी सुरुवात करते आणि माझं स्वप्न मी बघितलेलं पूर्ण करायला जर मी सुरुवात केली तर मला अजूनही अनुभव नाही की माझं स्वप्न पूर्ण झालं नाही. एवढी माझ्यावर ईश्वराची कृपा आहे. माझं जे स्वप्न ते तुमच्यासाठी आहे. माझं जे स्वप्न ते मुंडे साहेबांच्या स्वप्नासाठी आहे. माझं जे स्वप्न आहे ते मुंडे साहेबांची उरलेली प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे. म्हणून इथे बसणारा प्रत्येक माणूस या मंचावरचा जबरदस्त आहे. कोणी पंचायत समिती सभापती झालाय, कोणी जिल्हा परिषदचा सभापती झालाय, कोणी आमदार झालंय, कोणी काय झालंय, काही ना काहीतरी झालंच आहे. आणि ते झाल्याने त्यांनी 4 माणसाचे आशीर्वादच कमवले. हे भविष्याची गरज आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीत भारतामध्ये काय परिस्थिती होईल, जगामध्ये काय होईल, महायुद्ध होईल का नाही होईल, हे सगळं आपण घरी चावडीवर चौकात बसून चर्चा करतो, पण एवढ्या सोपी गोष्टी नाही. अशा परिस्थितीत एक चांगलं सुदृढ नेतृत्व, काळजी करणारं नेतृत्व ही सुद्धा काळाची गरज आहे. देशाला मोदीजी लाभलेले आहेत. मोदींच्या केवळ असल्याने आपल्याला सुरक्षित आहे आज आपला देश. मी परवा म्हणलं की मोदीजींना नाव ठेवणाऱ्या लोकांनी पण याच देशात राहतात ना, सुरक्षितच राहतात ना. त्यांना शिवाय देणारे लोकही जे सगळे लाभ घेतात ना, माझी काय म्हणजे ते लाडकी बहीणचे घेतात, घरकुलाचे घेतात. मग शेवटी त्यांनी तर कधी भेदभाव केला नाही. आज हे देश सुरक्षित आहे. कोणताही देश जो माझ्या देशामध्ये अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतो त्याही देशाची आज हैसियत नाही जे माझ्या देशाची, आपल्या देशाच्या नागरिकांना सुरक्षित ठेवणं. अमेरिकेमध्ये लोक रस्त्यावर उतरत आहेत, युरोपमध्ये लोक रस्त्यावर उतरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये थोडा अंबेजोगाई ते म्हणून जरा हुशार भाषण करायचे नाही तर हे सगळं मी कशाला दुसरीकडे बोलली नाही म्हणून हुशार आहे जास्त अंबेजोगाई. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वाखाली सावलीखाली हा देश सुरक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये 3ऱ्यांदा देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत, रेकॉर्ड केलेला आहे. एक चांगलं काम करण्याची त्यांची इच्छा आहे. ते नेहमी म्हणतात आता कधी निवडणुका संपतात आणि मला फुल विकासाचं काम करता येईल. तर हे फुल विकासाच्या कामामध्ये आपल्याला जास्त मिळावं, या राज्याला गडबडून देत असताना माझ्या जिल्ह्याला गडबडून मिळावं
शेवटी आईची माया द्यायला येणार नाही. जी माया माझ्या जिल्ह्याची मला वाटते ती मलाच वाटणार आहे, माझ्या जिल्ह्याची काळजी मला वाटणार आहे. आणि म्हणून मला या जिल्ह्याचं परत एकदा काम करायची संधी मिळाली. मी बाकी नेतृत्व वगैरे या गोष्टीत बोलणारच नाही. आणि या जिल्ह्यातल्या येणाऱ्या काळातल्या 6 आमदारांच्या पाठीमागे मुठभर, जसं आपण तराजूमध्ये दोन्ही पारड्यामध्ये इकडे वजन ठेवतो आणि इकडे धान्य ठेवतो, ते बसत नाही, थोडं खाली जातं, एकच मूठ लावावं लागतं त्याला बरोबर यायला. तसं ते मुठभर, जसं श्रीकृष्णाने स्वतःची तुला केली आणि स्वतःची तुला केल्यावर त्यांच्या राणीने सत्यभामाने वगैरे प्रचंड दागिने टाकले, पण श्रीकृष्णाचं पारडं काही वरच जाईना. रुक्मिणीने फक्त तुळशीचं पान टाकल्याने श्रीकृष्णाचं पारडं वर गेले. हे एक महत्वाचं आहे राजकारणात. कोणीही गैरसमज करू नये की हे आम्ही हा जो ताईचा गळ आहे, हे जो ताईचा पाया आम्ही हलवलाय, मी जिवंत असेपर्यंत तो हलणार नाही याचा मला पूर्ण आत्मविश्वास. उलट धक्का या पायामध्ये सगळे लोक जे दूर गेलेले आहेत, जे संभ्रमात आलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय, ते सुद्धा विकास हा विषय समोर घेऊन या पायाला अजून भक्कम करण्यासाठी माझ्या पाठीशी आणि माझ्या सोबत उभे राहणे. आणि या बीड जिल्ह्याचं भवितव्य सुंदरपणे काम मी केलंय. हस्तक्षेप करून आपलं भवितव्य खराब करणाऱ्या सगळ्या गोष्टींना बाजूला टाकून परत एकदा ते निर्माण करण्याचं स्वप्न हे मी पाहिलेलं आहे. आज काही भाषण हे करायचं नव्हतं करत, माझा प्लॅन होता रिबीन कापायची, योगेश्वरीचं दर्शन घ्यायचं, दवाखान्याची बैठक घ्यायची, पण तुम्ही बहुतेच काम केलेलं. बायका पण किती महिला आल्या बघा, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आले, एवढी मोठी सभा झाली. मला तर वाटेल की विधानसभेची किंवा प्रचाराची सभा झाली, एवढी मोठी सभा झाली. तर हे पुण्य ईश्वराची कृपा आहे की आपण जातो तिथे 4 माणसं अपेक्षित असतील तर 400 येतात. हे फार मोठी अपेक्षा आहे, ही फार मोठी तुमची माझ्या मनामध्ये असलेली जागा आहे, तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी असलेला विश्वास आहे. असाच कायम ठेवा, असाच आशीर्वाद द्या. आणि या कार्यालयाचं आता आज उद्घाटन झालंय, 8-10 दिवस हे सुरळीत करायला आम्हाला वेळ द्या, नाही तर उद्याच येतात. कुठे पेपर आहे, कुठे जरा लावू द्या. हा, ते लावू द्या. आज मुहूर्त होता तर तिथे प्रिंटर लावू द्या, तिथे लेटर पॅड येऊ द्या, तिथे कम्प्युटर येऊ द्या. जरा 8 दिवस द्या, ते सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे ते सुरळीतपणे इकडच्या भागाच्या लोकांची कामं मार्गी लागतील. आणि पुढचं कार्यालय बीडमध्ये असेल तेव्हा स्वरात उद्घाटनासाठी तुम्ही या असा मला विश्वास आहे. आणि सामान्य माणसाची कामं करण्यासाठीच आम्ही आहोत. काय होतं मुंडे साहेबांकडे, शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला. आम्ही जन्मले ना 1 खोली आणि एक एवढंसं किचन, 1.5 खोलीचं घर होतं. आणि त्या घरात माझा जन्म झाला. मग मी जन्मणार आहे म्हणून मुंडे साहेबांनी सेकंड हँड फॅन विकत आणला. कारण मी एवढी मोठी जन्मले होते की जन्मल्यावर 3 महिन्याचे वाटायचे लोकांना. असं आम्ही साहेबांच्या कटे. माझी आई जेव्हा गरज होती लोकांना म्हटलं हिला जुळेच होणार, तेव्हा कुठं सोनोग्राफी वगैरे. तर मुंडे साहेबांनी सेकंड हँड फॅन आणला होता. घरची गरिबी होती, चिरेवरती वाडा होता, शेतीवाडी होती, धनधान्य काही गरिबी नव्हती. पण स्वतःच्या त्या काळातल्या तरुणांचं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न होतं. ते घरच्यांकडून काही मागत नव्हते आणि त्यांनी प्रेम उभा केला. याच आपल्या जोगा आहेत माझ्या आईवर. तर त्या दोघांनी ठरवलं आपण कोणाला मागायचं नाही, आपलं जीवन आपण घडवायचं. त्यामुळे त्यांनी ते दिवस पाहिले. असं खूप अगदीच हे होतं, पण ते मी तर पाहिलं ना त्यांच्या बरोबर. पहिल्या लेखून घरातले सगळे सुख दुःख बघत असतं. त्यामुळे मला कधीही कोणताही चांगला घटना घडली तर माझ्या डोक्यात जमते, वाईट घटना घडली तर माझ्या पायाखालची जमीन सरकते. त्याचं कारण मी माझ्या आई बापाला खूप कष्ट करताना पाहिलेलं आहे. मी माझ्या आई बापाला खूप त्रास भोगताना सुद्धा पाहिलेले आहे. आणि मी पण स्वतःचे सगळे त्रास भोगून गेलेले. त्यामुळे आता लोकांच्या डोळ्यातले अश्रू कमी करावे याच्यासाठी मी करते. माझ्या मुलाला जर मी एखादी 50,000ची वस्तू घेऊन दिली तर मी 5,000 बाजूला काढलेले असतात की दुसऱ्या गरीबाच्या मुलाला मी किमान 5,000ची तरी म्हणतो. आता पुढच्या लेकराला खरं वाटतं, त्याचे लाड करतात, पण मी नेहमी भूमिका ठेवते. आणि मी कालही भाषणात आमच्या भायाला सांगितलं, आजही सांगते, प्रत्येकाला लहान भाऊ असतो. आपल्यापेक्षा लहान माणसाला 10,000 रुपये देताना विचार करू नका, त्याच्या मनाला जाताना विचार करू नका. पंकजाताईकडून 25 लाखाची अपेक्षा करणाऱ्या माणसांनी किंवा 25 रुपये शेजारी गरीबाला द्यावी एवढी माझी जाणत असेल तर त्याच्यासमोर माझा खूप सन्मान मी त्या माणसाविषयी करू शकते. सगळं माझच, 5 लाखाचे माझच, 50 लाखाचे माझच, 5 कोटीचे माझं असले लोक मला आवडत नाही. त्यांना मिसळलेले आहे. अशा लोकांनी बिझनेस करावा, राजकारण नाही करायला पाहिजे. जेव्हा आम्ही निवडणूक लढतो सगळं लढतो,
सगळं उघड सगळं 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 म्हणते जुगार खेळतो आम्ही जुगार. केवळ लोकांच्या मनात असेल एक आनंदाची किंमत काय, पैशाने नाही बघायला. 5 वर्ष एकदा होतं तुम्ही 5 वर्षाच्या ठिकाणी होतो ना, अशी लोक आहेत ना माझ्यासारखे. काय करायचं मला, अधिवेशन माझं संपलं नाही तोपर्यंत विमानात बसले काय, इथं रात्री 2-2 वाजता पोहोचले, परत सकाळी तिकडे गेले पाठवतेला बीडला. कशासाठी आहे, तुम्ही मला ठेवलंय 5 वर्ष कामाला, तुमच्यासाठी आहे मी, तुमची सेवक आहे. आमच्या मोदींनी सांगितलं प्रधानमंत्री नव्हे प्रधान सेवक आहे, तर मी तुमची सेवक आहे. हे 5 वर्ष मी तुमची सेवा करणार आहे, पण त्याचबरोबर मी तुमची आई देखील आहे, तुमची ताई देखील आहे. तुमचा काम करण्याचा अधिकार मला आहे. म्हणजे जसं मी आधी बघायचे तुम्ही राबवले तर तुम्ही पुरुष आहे, लोकांना कौतुक वाटतं, आम्ही राबवलं की लोकांना वाटतं अरे ताई राबवल्या. मी काही मला कोणाचं रागवत नाही, मी तुमच्या घडवण्याचा प्रयत्न करते. कार्यकर्त्यांना मी सांगायचे बोगस काम करू नका, जर चौकशी राहिली मी वाचवू शकणार नाही, पैसे काही किती पैसा असेल, जर कायदा तुमच्या विरोधात आहे तुम्हाला जग वाचवू शकत नाही, देव वाचवू शकत नाही. पण कायद्याच्या बाहेर काही करायची गरज नाही, छान काम करू. हे प्रवचन देण्याचं कारण आहे की परत या कार्यालयातून अशा काही अपेक्षा तुम्ही करू नये की अँटी करप्शन मध्ये मी पकडला गेलोय, पैसे घेतले होते हातात, पावडर पण लागली माझ्या हाताला, पण नाही माझा तुमच्या पाहुण्याचा मी पाहुणा आहे, काय करू शकतो. एक अधिकारी माझ्याकडे आला होता ग्रामविकास असताना, त्यांनी एका लैंगिक शोषण केलं एका महिला अधिकाऱ्याचं, आणि तो लांब लांबून नातं सांगून माझ्याकडे आला. म्हणलं बाबा तुला त्यांनी काही जेलमध्ये घातलं तर मी कृपा करून अशी काही असंविधानिक गोष्टी विचारू नका, त्याची जागा इथे नाही, हा काळ वेगळा आहे. आपली परिस्थिती ओळखा, आपली ऐपत ओळखा, त्याच्यात आनंदी राहा. ती ऐपत 10 पैशाची असेल तर 15 पैशाची करायचा प्रयत्न करा. 10 पैशाची ऐपत जो 100 रुपयाची करायला जातो त्याची जागा तुरुंगात आहे. हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षात दाखवले की तुम्ही बाबा हे असेल चुकीचे कारण अपेक्षाच करू नका, चांगल्या अपेक्षा करा. तुम्ही मला म्हणजे ताई मला कॅन्सर मला आहे, मला काही झालं मी देईन, माझं मोडून देईन घरचं, पण मी मला ह्याच्यातून वाचा, मला त्याच्यातून वाचा. एका कार्यकर्त्याच्या मुलांनी 40-50 लाखाला पेटवलं लोकांनी, ते पैसे काही तुम्ही द्या ना, मी तुमचे कार्यकर्ते. कसं नाही बोलले बाबा, तुम्ही आणि ते पैसे तुम्ही वापरले. मुलांनी कुठून पैसे आणले विचारा ना रे बापानो आईलो, महिला कुठून पैसे आणले विचारा ना बायकांनो. तुम्हाला लंडन गेलं, तुम्हाला साडी केली, तुमच्या घरावर 4 मजले चढले, पुन्हा कारवाई झाली, केस झाली, अटक झाली, मग काय करायचं. बरोबर आहे का. कधीतरी विचारा घरात कुठून पैसा यायलाय. 10 रुपयाचे 100 रुपये करा, पण काम करा, आणि ते काम करायला मी तुमच्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला 10 लाखाचं पत्र दिले ना, लाख रुपये करा, 10 लाखाचं पत्र दिले 10 रुपये गायब करू नका, प्लीज करू नका. बस 10 नाही तुम्हाला. मी आधी म्हणायचे, मी जेव्हा आधी लोकांना म्हणलं मी 1 कोटीचं काम देते ना एखाद्या कार्यकर्त्याला, त्याला 5 लाखाचं मिळत नव्हतं ना, त्याला फंड त्याला मिळालंच प्रॉफिट. करू नका, चांगलं काम करा. काही आता लोक बदमाश पण असतात राजकारणात, चांगले पण असतात. काही लोक आपल्याला सोडून गेले, काही लोक आपल्याला वापरून निवडून येऊन दुसऱ्याशी संधान करून गडबड करायला. कर्जाकडनं काय करायचं ते माझ्या विरुद्ध कारस्थान केलेला कोणत्याही माणसाचा अवॉर्ड दाखवा, कारण माझ्या हृदयामध्ये ताप नाही देवाचा साक्षात असेल. आता 400 मतांनी पडले माधव सध्या, किती मतांनी पडले? 600 मतांनी पडले, म्हणजे अजून 400-500 मताचाच विषय होता ना. म्हणजे हे होत राहतंय राजकारणात. मी पण पडली, पण ज्यांनी हे केलं ते पुन्हा नकाशावरून बाहेर होतं, लक्षात ठेवा. त्याला मला काही करावं लागत नाही, निसर्ग करतो काय करायचं. चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सगळ्या शक्ती एक येतात, सगळ्या शक्ती. त्यामुळे तुम्ही माझी शक्ती आहात. गंभीर भाषण मी केलं असेल पण तुम्ही गंभीर ऐकायला अजिबात फलनार बोलणार काही करणार. मग तुम्ही झोपला असताल तर उठा आणि जागे असताल तर टाळा.